समस्या सोडवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। शिवाजीनगर ते अशोकनगर या रस्त्याच्या कडेला उभे राहणारे अवजड वाहने, अशोकनगर येथील हातगाड्यावरील विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण, बेशिस्त वाहन चालक, वाहतूक पोलीस उपस्थित नसणे, सायंकाळच्या वेळेला अवजड वाहनांची रहदारी, वाढलेल्या शहराच्या मानाने असलेला अरुंद रस्ता या सर्व कारणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। रोजची वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत आहे। शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास अशोकनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलीस कर्मचारी राजू गवडी यांना 3 जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली। सदर युवकांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून हवालदार राजू गवडी यांच्या फिर्यादीनुसार दुचाकी क्रमांक MS16 BR 5130 या गाडी चालविणाऱ्या व्यक्तीसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला। वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करून रोज होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। सातपूर हा भाग औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी असलेल्या विविध कंपन्यांमध्ये कच्चा माल घेऊन येणारे व पक्का माल घेऊन जाणारे अवजड वाहने शिवाजीनगर ते अशोकनगर या रस्त्यावर उभी करण्यात येतात। त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। या रस्त्यावर नेहमीच वाहनाची वर्दळ असते। हजारो कामगार, शालेय विद्यार्थी, महिला या रस्त्याने जात असतात। त्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो। अवजड वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने वाहनधारकांसह पायी चालणाऱ्या महिला कामगारांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते। याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने अवजड वाहने चालक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करतात। यामुळे छोटे मोठे अपघात सुद्धा घडत आहेत। या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर। एवढी ट्रॅफिक जाम झालेली आहे तिथपर्यंत, इथं कोणी हवालदार नाही नेमलेला, काही नेमलेलं नाही इथे। तर इथे कोणीतरी हवालदार तर इथे नेमला गेला तर पाहिजे ना, खरे का नाही। आता ट्रॉफिक वार्डन आहे, ट्रॉफिक वार्डनची बरेचशे लोकांची मागणी चालू आहे। तर ट्रॉफिक वार्डन सुद्धा उभे गेले पाहिजे उभे इथं। हां, जवळजवळ 2 ते 8 तास झाले ट्रॉफिक जाम आहे इथे। इथे हे सहकारी हे बांधव। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन